जनतेच्या गळ्यात मारू असं तुम्हाला जर वाटत असेल तर जनता एक दिवस तुम्हाला भिरकावून देईल. त्यामुळे हा जे कसं एखादी गोष्ट गरजेचीच असेल टोकाची तर मग आपण विष सुद्धा पचवायला तयार होतो. म्हणजे इंजेक्शन आपण घेतो, जर दुखलं तरी माहिती असतं आपल्याला की आता आपल्याला वेदना होणार आहे, तरी सुद्धा आजार बरा झाला पाहिजे म्हणून आपण इंजेक्शन घेतो किंवा कडू गोळी खातो आपण. पण इथं पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. सौर ऊर्जा अतिशय स्वस्त आहे आणि तिचा तो किंमत आहे ती, म्हणजे मला आठवतं मी जेव्हा पत्रकार म्हणून नोकरी करत होतो 2004-05च्या सुमारास, तेव्हा सौर ऊर्जेचा पर युनिट कॉस्ट 19 रुपये होती. आज ती 2.5 रुपये 3.5 रुपयांवरती आलेली आहे. अंदाज असा आहे की साधारण पुढच्या 5-10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये असेल सोलरची वीज 1 रुपये युनिटच्या खाली जाईल. कारण त्याचं जे इंधन आहे सूर्याचं ऊन ते कधी महाग होत नाही, त्याची किंमत वाढत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची कॉस्ट वाढत नाही. आणि आतापर्यंत साधारण जी उष्णता सूर्यापासून मिळते त्यातलं फक्त 20% ऊर्जा कन्वर्ट करता येत होती विजेमध्ये, ते प्रमाण आता साधारण 35-40% जायला लागलं. म्हणजे ती दिवसेंदिवस ती वीज स्वस्त होत जाणार आहे. आणि मग अशा स्थितीमुळे जपानमध्ये जेव्हा फुकुशिमाचा अपघात झाला त्यानंतर जगामध्ये अनेक देशांनी आपले अणुऊर्जा प्रकल्प बंद केले आणि कुठेही नवा अणुऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नाही. पण महाराष्ट्र सरकारने मात्र आम्ही जगातले सगळ्यात मोठे, म्हणजे आम्ही करणार ते सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं करणार असे वल्गना करायच्या आणि नको त्या गोष्टी जनतेच्या गळ्यात मारायच्या. आणि त्या प्रत्यक्षात मग ते कोलमडून पडतं गणित. कारण ते कुठलंही गणित हे आर्थिक याच्याशी जर जोडलेलं नसेल तर ते टिकू शकत नाही. याचं चांगलं उदाहरण म्हणजे एनरॉन आहे. एनरॉनचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तो बुडाला. म्हणजे ज्यांनी समुद्रातून तो बाहेर काढला, सगळं केलं, कोणती एनरॉनची मॅडम होती रिबेका मार्क, तिच्या भेटीगाठी झाल्या, सगळं झालं आणि त्याच्यानंतर समुद्रात बुडवणाऱ्यानेच तो पुन्हा पुनर्जीवित केला होता. पण तो शेवटी टिकू शकला नाही, तो शेवटी गाळातच गेला. त्यामुळे उगाचच काहीतरी कोकणातल्या जनतेच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने करू नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळे ह्या तिन्ही प्रकल्पांना आपला विरोध आहे. त्यासाठी तिथल्या जनतेच्या संघर्षामध्ये आपण सगळे मिळून त्याच्यात सहभागी होऊया. आम्ही जनता दल पक्ष म्हणून आमचा मूलभूत कोकण जनविकास समिती आहे ती आहे आणि इतर आपण सगळ्यांनी त्या ह्याच्यात लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. पण आम्ही केवळ संघर्षाच्या दृष्टिकोनातून बघत नाही. पण त्याआधी मी एकदा आता जो मुंबई गोवा रस्ता आहे म्हणजे त्याच्याविषयी काय बोलावं हाच प्रश्न आहे. कारण 15 वर्ष झाली, अनेक वेळा म्हणजे आत्ताच 31 मेचं आश्वासन होतं ते गडकरींचं, ती तारीख उलटून गेली तरी सुद्धा रस्ता पूर्ण झालेला नाही. मला वाटत नाही की अजून किमान दीड वर्ष तरी हा रस्ता पुरेल, कदाचित अधिक सुद्धा लागू शकेल. मात्र टोल लावायचा प्रयत्न आता चालू झालेला आहे की कोकणातल्या जनतेकडून टोल वसूल करायचा. टोल तुम्ही आमच्याकडनं कसला वसूल करताय? आमच्या काही पुढाऱ्यांनी सांगितलं की रस्ता पूर्ण झाला की टोल लावा. आमचं म्हणणं की आम्ही टोल देणं लागतच नाही आहोत तुम्हाला. तुम्ही जर एखादी गोष्ट, एखादं कॉन्ट्रॅक्ट वेळेवर पूर्ण केलं तर त्याची किंमत मोजली जाते किंवा लोक भरपाई देतात. हा प्रकल्प साधारण म्हणजे 2015च्या दरम्यान बांधकाम प्रत्यक्ष 14-15 दरम्यान सुरू झाले असेल तर तो 20मध्ये किंवा त्याच्या आधी पुरा व्हायला पाहिजे होता. तो आज काही पुरा झालेला नाही. सगळे कोकणातले लोक म्हणजे पुणे मार्गाने, पुणे बंगळूर रस्त्याने मग पुन्हा कोकणात खाली उतरतात. या काळात आपण टोल भरलेला आहे. तो टोल ज्यांच्याकडे जमा झाला त्याच्याकडनं सरकारने घ्यावा आणि पाहिजे तर या कंपन्यांना द्यावा किंवा सरकारने स्वतःला घ्यावा. पण कोकणातील जनतेने, कारण कोकणाचं याच्यामध्ये प्रचंड दुहेरी नुकसान झालं. म्हणजे एकतर रस्ता मिळाला नाही तो नाही, म्हणजे आमचा डांबरी रस्ता बरा होता असं म्हणायची वेळ होती. आणि या काळात सगळी वाहतूक तिकडून वळल्यामुळे कोकणातले सगळे धंदे बसले. याच्यामध्ये कोकणातल्या स्थानिक जनतेचं प्रचंड नुकसान झालं. त्या पलीकडे जाऊन फार मोठ्या प्रमाणावर अपघात या भागामध्ये होत आहेत. मुंबई गोवा रस्त्यावरती साधारण 2-2.5 हजार माणसं विविध अपघातांमध्ये मरण पावलीत आतापर्यंत आहेत. शेकडो नव्हे हजारो लोक अपंग झाली, विकलांग झाली. ही एक प्रकारे आम्ही मोजलेली किंमत आहे. आणि दुसरीकडे गेली 10 वर्ष आम्ही टोल देतोच आहोत ना. आम्ही जेव्हा पुणे आणि कोल्हापूरच्या मार्गाने खाली कोकणात येतो तेव्हा वाटेतल्या रस्त्यांवर टोल देत आम्ही गेलो. जर आमचा कोकणातला रस्ता झालेला असता तर आम्ही कोकणात टोल दिला असता. त्यामुळे आता तुम्ही आमच्याकडनं टोल वसूल करायचा प्रयत्न करणं हे कुठल्याही निकषात बसणारं नाही. त्याच्यामुळे आम्ही टोल देणार नाही अशी आमची भूमिका आहे. आम्ही टोलची मागणी अजिबात मान्य करत नाही.